ॲथलीटला धावावं लागतं. आज जी बीजिंगची हवा इतकी स्वच्छ आहे त्याचं एक कारण 2008चं बीजिंग ऑलिम्पिक्स आहे. तिथली हवा दिल्लीसारखी दूषित झाली होती. त्यांना ताकीद देण्यात आली होती, ॲथलीट या हवेत कामगिरी करू शकत नाही. फुफ्फुसांची क्षमता लागते ना त्यासाठी. या हवेत कुठून कुणी मॅरेथॉन धावणार आणि कोण टेनिसचे जे जास्त वेळ चालणारे सामने असतात ते खेळणार. त्यांनी त्यांची हवा पूर्णपणे स्वच्छ केली. भारताची जी आत्ताची हवा आहे यात तुम्ही चॅम्पियन कसे तयार कराल? पाणी भलेही तो बॉटल्ड वॉटर पेत असेल, पण ट्रॅक अँड फील्डमध्ये तर मोकळ्या हवेतच धावेल ना. त्याची फुफ्फुसे 100% त्यांच्या क्षमतेवर काम करू शकणार नाहीत. तर तो कसा जिंकेल? आणि आंतरराष्ट्रीय खेळात हार आणि जीत यामध्ये खूप कमी अंतर असतं. ज्याची फुफ्फुसे साथ सोडतील तो हारून जाईल. ही आपण आपल्या देशाची अवस्था केली आहे. वरून आपल्याला पदकं पाहिजेत.